आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र संचालनालयाअंतर्गत असलेले राष्ट्रीय छात्र सेनेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी हे उद्या 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान नागपूरच्या NCC ग्रुपला भेट देणार आहेत. वार्षिक प्रशासकीय तपासणीनिमित्त असलेल्या या भेटीदरम्यान ते NCC ग्रुप मुख्यालय आणि तेथील प्रशिक्षण दर्जा, पायाभूत सुविधा आणि एकूण कामकाजाचा आढावा घेतील. बोगस बियाणे आणि खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागानं सतर्क राहावं आणि दोषींवर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणांचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे नियोजन करावे असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन भवन इथे झालेल्या जिल्हा खरीपपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी तसंच तालुका कृषी अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच उद्या आणि परवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 45°C तर अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 44°C अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चंदीगड इथं सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब किंग्सच्या 14 षटकात 3 गडी बाद 145 धावा झाल्या होत्या. आकाशवाणी नागपूर केंद्राच्या 585 kHz आणि विविध भारती नागपूर केंद्राच्या 100.6 MHz दररोज सायंकाळी 6 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 1 मे 2026 पासून 6:05 प्रसारित होईल. त्याचप्रमाणे विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून सायंकाळी 6:15 प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या 1 मे पासून सायंकाळी 6:58 प्रसारित केल्या जातील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.